नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. हे 4.5 महिन्याचं सक्सेस शेळीपालन. यामध्ये चारा नियोजन, हिरवा चारा, आता चिंचेचा पाला अतिशय चवीनं शेळी खाते. आणि हिरवं टाकायच्या अगोदर शेळ्यांना सकाळी कोरडा चारा टाकायचा आहे. या पाठीमागील व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं, तुम्हाला सांगितलं आहे. तर चिंचेचा पाला लुसलुशीत ह्या दिवसामध्ये असतो, शेळीला पोषक असतो. पण जास्त पण नाही ठेवायचे, त्यांचे दात वगैरे आमतात, जास्त खात नाहीत ते. पण तेवढं तात्पुरतं म्हणजे थोडंफार खायला ठीक आहे, असं म्हणजे तुम्ही ठेवू शकता, पण जास्त नाही, त्याचं प्रमाण जास्त नाही ठेवायचं. एवढ्या दिवसामध्ये किंवा एवढ्या टायमिंगमध्ये चिंचेचा पाला म्हणजे चांगला असतो, याच्यावर काही विघ्न वगैरे काय नसतं. आणि दुसरी गोष्ट, चिंचेचा पाला खाली ठेवायचा नाही किंवा खाली टाकायचा नाही. खाली टाकला तर ते नुकसान करतात किंवा तुडवतात. ते लगी वगैरे स्वतः केले ते खात नाहीत परत. त्यासाठी शक्यतो जे काय तुमचं चारा नियोजन जे वला आहे, महत्त्वाचा विषय म्हणजे पाला जर असा खाली पडला तर ते पाला तुडवल्यानंतर ते खात नाहीत. ह्या पिरियडमध्ये आत्ता चिंचेच्या पानाला नवीन पालवी पण असते आणि त्याला असे विशिष्ट असे फुलं पण आलेलं असतात. फुलं पण चवीनं खातात. तर शेळी पालनामध्ये हिरवा चारा म्हणून चिंचेचा पाला पण तुम्ही उपयोगात आणू शकता. ह्याच्यामध्ये तो खूप अतिशय व्यवस्थित चवीनं म्हणण्यापेक्षा खूप म्हणजे चांगलं खातात ते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.